नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी डॉक्टर तेजस जाधव करिअर क्राफ्ट मेडिकल पाथवेमध्ये तुमचं स्वागत करतो. विद्यार्थी व पालक मित्रांनो, बऱ्याचशा पालकांचा एकच प्रश्न मला येत होता, बऱ्याचशा पालकांचा व विद्यार्थ्यांचा, की सर आम्ही जर शेवटच्या राऊंड पर्यंत जर थांबलो तर आम्हाला BAMS भेटेल का? आता ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 213 मार्क्स ते 320 340 च्या दरम्यान येत आहे, तर ते विद्यार्थ्यांचं कसं होईल? शेवटच्या राऊंड पर्यंत थांबलं तर ते कोणत्या विद्यार्थ्यांना थांबायला हवं, किंवा कशी त्यांची प्लॅनिंग असणार आहे, किंवा जर आपण जर थांबलो तर आपल्याला कॉलेज मिळेल का? तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या राऊंड पर्यंत थांबायच्या आधी तुम्हाला स्ट्रे वॅकन्सी राऊंड बद्दलची थोडी माहिती असायला हवी. नेमकं स्ट्रे वॅकन्सी राऊंड असतात काय? तर विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणजे पहिले 3 राऊंड झाल्यानंतर ज्या सीट रिक्त असतात, ज्या जागा रिकाम्या असतात, तर त्या जोपर्यंत रिकाम्या असतात तोपर्यंत स्ट्रे वॅकन्सी राऊंड चालतात. तर ते 2ही होऊ शकतात, ते 3ही होऊ शकतात, तर ते 4ही होऊ शकतात. त्याच्यामुळे कोणीही सांगू शकत नाही की स्ट्रे वॅकन्सी राऊंड किती होतील. आता एखाद्या टायमाला समजा स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये सुद्धा नवीन कॉलेजेस येतात, तर त्या टायमाला थोडा कट ऑफ कमी जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जर तुमचा स्कोर समजा येतोय 280 300 350 मार्क्सच्या दरम्यान, तर कोणत्या विद्यार्थ्यांना शेवटच्या राऊंड पर्यंत थांबायला हवं? आता ज्या विद्यार्थ्यांकडे योग्य पर्याय आहे, ज्यांच्याकडे की सेकंड ऑप्शन आहे, की ते किंवा रिपीट करणार आहेत, किंवा त्यांनी फिजिओथेरपी किंवा BHMS किंवा इतर कोर्स त्यांना घ्यायचा आहे, तर ते विद्यार्थी शेवटच्या राऊंड पर्यंत थांबायचा विचार करू शकतात. कारण ज्या विद्यार्थ्यांना याच वर्षी BMS करायचं आहे आणि त्यांना ड्रॉप घ्यायचा नाही, तर या विद्यार्थ्यांसाठी हे खूप धोकादायक होऊ शकतं. हे खूप रिस्की असणार आहे, कारण तुमचं वर्ष वाया जाऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो. कारण कोणीही सांगू शकत नाही की शेवटच्या राऊंड मध्ये कॉलेज येतील किंवा किती जागा रिकाम्या राहू शकतात आणि कट ऑफ किती कमी जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं विचार करूनच तुम्ही निर्णय घ्या. आता राहिला विषय, आता ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे तर त्यांना BMSच करायचं, तर त्यांच्यासाठी कोणता पर्याय उपलब्ध आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे 2 पर्याय उपलब्ध असतात. एक म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं बजेट आहे तो पहिला पर्याय, आणि दुसरं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं बजेट नाही. आता ज्या विद्यार्थ्यांचं बजेट आहे ते महाराष्ट्रामध्येच मॅनेजमेंटने ऍडमिशन घेऊ शकतात, आणि ज्या विद्यार्थ्यांचं बजेट नाही तर त्यांच्यासाठी आपण आउट ऑफ स्टेटला ऍडमिशन करून देतो. सर तुम्ही म्हणाल सर की आउट ऑफ स्टेटला तर पैसे खूप जास्त लागतात. तर नाही विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं बजेट 2 ते 2.5 लाख पर इयर पण आहे तर सुद्धा आउट ऑफ स्टेटला ऍडमिशन होतात. ते मी स्वतः ऍडमिशन करून देतो. आता जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत आउट ऑफ स्टेट साठी, त्यांनी नक्की माझ्या नंबरवर मला संपर्क करा. मी त्यांना पूर्ण डिटेल देईल. आणि सध्या आता ऍडमिशन सुद्धा प्री बुकिंग सध्या चालू झालेली आहे. कॉलेजमध्ये आपण फाईल बनवून देतोय. आता ज्या विद्यार्थ्यांचं बजेट चांगलं आहे, 3.5-4 लाख पर इयरचं बजेट आहे, तर त्यांचं आपण भोपाळमध्ये, जे की महाराष्ट्राच्या जवळ मध्य प्रदेशमध्ये, तिथे सुद्धा आपण विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करून देतो. मी स्वतः ऍडमिशनच्या टायमाला असतो आणि शेवटपर्यंत मी तुम्हाला मदत करतो. विद्यार्थी व पालक मित्रांनो, आता ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे तर त्यांनी हा निर्णय आत्ताच घेणं खूप महत्वाचं आहे. कारण शेवटपर्यंत विद्यार्थी खूप गोंधळून जातात, कट ऑफ हाय जातो. काही आउट ऑफ स्टेट मध्ये जे कॉलेजेस असतात ते डोनेशन मागतात टाइमावर. जर समजा एखाद्या टायमाला तुम्ही स्वतःही काउन्सिलिंग करली आउट ऑफ स्टेटची, आणि समजा तुम्हाला कॉलेज अलॉट झालं, तर कॉलेजवाले तुम्हाला टायमावर डोनेशन मागतात, किंवा इतर जो खर्च असतो तो तुमच्याकडून मागतात. आता तुम्ही जर माझ्या थ्रू गेले आउट ऑफ स्टेटला, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं डोनेशन नाही, कोणत्याही प्रकारचे हिडन चार्जेस लागणार नाही. जे काही फीज आहे तेच तुम्हाला पे करायची आहे. 4.5 वर्ष तुम्हाला फीस पे करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत आउट ऑफ स्टेट साठी, त्यांनी नक्की माझ्या नंबरवर संपर्क करा. मी त्यांचं व्यवस्थितपणे ऍडमिशन करून देईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, आपण आतापर्यंत 20-25 विद्यार्थ्यांचे मध्य प्रदेशमध्ये त्यांची फाईल तयार करून त्यांचे ऍडमिशन सिक्युअर करून ठेवले आहे. आणि उत्तर प्रदेश साठी सुद्धा 35 विद्यार्थी आपल्याकडे आता जॉईन झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हालाही घ्यायचं असेल ऍडमिशन आउट ऑफ स्टेटला, तर नक्की माझ्या नंबरवर संपर्क करा. आणि फ्रीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल, तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्याच्यावर टॅप करून तुम्ही फ्रीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि गरजू विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा, आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचा जो काही प्रश्न आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.